हॅलो स्टुडंट्स, ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांची PhD नोटिफिकेशन आउट झालेली आहे अँड एक्झाम डेट्स पण आलेले आहेत. तर यासाठी ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मनी पेपर 1साठी कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे आणि यामध्ये आपण या पर्टिक्युलर कोर्समध्ये संपूर्ण सिलेबस पाहणार आहोत फॉर सेक्शन 1 ऑफ PhD एंट्रन्स एक्झामिनेशन जळगाव विद्यापीठाची. यासोबतच मॅथमॅटिकल रिझनिंगचा लेक्चर नंबर 8मध्ये आज आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करणार आहोत, दॅट इज ॲनालॉजी. सो या रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत ते सगळे आपण डिस्कस करणार आहोत फ्रॉम बेसिक्स. रिसर्च मेथडॉलॉजीसाठी जो कंप्लीट कोर्स लॉन्च करण्यात आलेला आहे ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या द्वारे फॉर द सेक्शन 1, यामध्ये फॉलोइंग फीचर्स तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. संपूर्ण अभ्यासक्रमावरतील तुम्हाला मॉक टेस्ट प्रोव्हाइड करण्यात येतील. सोबतच कंप्लीट सिलेबस, संपूर्ण अभ्यासक्रमावरतील नोट्स प्रोव्हाइड करण्यात येईल. डेली लाईव्ह लेक्चर्स तुमचे इथे अवेलेबल असतील. सोबतच याचे व्हिडिओ लेक्चर्स पण तुम्हाला प्रोव्हाइड करून देण्यात येईल. 1500+ सरावासाठी MCQची PDF सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून देण्यात येईल. हे सर्व फीचर्स तुम्ही ॲक्सेस करू शकता इन द कोर्स फीस ऑफ जस्ट ₹699. दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरच्या द्वारे तुम्ही कोर्सला एनरोलमेंट करा. व्हॉट्सॲपवरती टेक्स्ट करून तुम्ही डिरेक्टली कोर्सला जे आहे एनरोलमेंट करू शकता. आणि जर फुल कोर्स स्टार्टिंग टू एंड जर तुम्ही नक्की फॉलो केलात लाईक विथ फुल फोकस्ड, तर तुमचं नक्की यामध्ये गॅरंटेड सिलेक्शन रिसर्च मेथडॉलॉजीमध्ये मॅक्सिमम स्कोर करून नक्की होईल. यासोबतच आपण लेक्चरला स्टार्ट करूत ॲनालॉजी. सो बेसिकली ॲनालॉजीचा हा टॉपिक आहे. यामध्ये तुम्हाला कशा टाईपचे क्वेश्चन्स येतात हे समजणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता इथे व्हेरी फर्स्ट एक्झाम्पल मी तुम्हाला दिलेलं आहे. कप इज अनलॉगस टू लिप, बर्ड इज अनलॉगस टू वॉट. ठीक आहे, तर हे समजण्यापूर्वी तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे, दॅट इज ॲनालॉजी म्हणजे काय. ॲनालॉजी म्हणजे काय, यामध्ये एक्झाम्पल घेतलेलं आहे मी. कप इज ॲनालॉगस टू लिप आणि बर्ड इज ॲनालॉगस टू वॉट. ॲनालॉगसचा अर्थ सिमिलर. ॲनालॉगस किंवा ॲनालॉजी. ठीक आहे, ॲनालॉजीमध्ये ज्यामध्ये आपण सिमिलर गोष्टींची स्टडी करतो बेसिकली, राईट. अँड ॲनालॉगस म्हणजे काय, यामध्ये सिमिलर काहीतरी प्रॉपर्टीज आहेत म्हणा. ठीक आहे, काय सेम लॉजिक असेल, सिमिलर लॉजिक असेल, सेम लॉजिक असेल, त्याला आपण काय बोलणार आहोत, ॲनालॉगस. लक्षात असू द्या, ॲनालॉगस किंवा ॲनालॉजीचा अर्थ म्हणजे सिम्पल भाषेमध्ये सिमिलर गोष्टी, सेम लॉजिक किंवा सेम मीनिंग असलेल्या. जसं की आता यामध्ये कप इज अनलॉगस टू लिप बोललेलं आहे. कप आणि लिपमध्ये काहीतरी लॉजिक आहे. ठीक आहे, त्याच पद्धतीचं लॉजिक तुम्हाला बर्ड आणि अपकमिंग येणाऱ्या शब्दामध्ये शोधायचं आहे. मग पहिली इम्पॉर्टंट गोष्ट तुम्ही काय करणार, ॲनालॉजीमध्ये प्रश्न दिले तुम्हाला लॉजिक शोधायचं आहे बिटवीन द फर्स्ट 2 वर्ड्स. ते लॉजिक सिमिलर तुम्हाला सेकंड अपकमिंग 2 वर्डसाठी अप्लाय करायचं आहे. जसं की या प्रश्नामध्ये कप जी आहे, कपबशी ज्याला आपण बोलतो कप, ते कशासोबत ॲनालॉगस आहे, ओठांसोबत. तर पक्षी कशासोबत ॲनालॉगस आहे हा प्रश्न आहे. यामध्ये कप जे आहे, ओके, कप हे आपण कशासाठी यूज करतो, इट इज यूज टू ड्रिंक समथिंग. ओके, चहा पिण्यासाठी, पाणी पिण्यासाठी, काही वस्तू म्हणजे जे काही आहे, ही जी वस्तू आहे कप, काय यूज करत आहोत आपण याचा, सिम्पली काही ड्रिंक करण्यासाठी, राईट. सो इथे कपचा आणि लिपचा, हा समजा लिप आहे, लिप म्हणजे आपले ओठ. ठीक आहे, त्या दोघांचा डिरेक्टली कॉन्टॅक्ट होत आहे. कप इज यूज टू ड्रिंक समथिंग आणि जे पिण्यासाठी मदत करत आहे ते कोण आहे, तुमचे ओठ म्हणजेच लिप, राईट. कपातनं आपण एखादी लिक्विड पित आहोत आणि लिप जे आहे म्हणजेच ओठ जे आहे तुम्हाला ते मदत करत आहेत पिण्यासाठी. सिमिलर लॉजिक तुम्हाला पक्षीमध्ये, दॅट इज बर्ड, आणि अपकमिंग येणाऱ्या ह्याच्यामध्ये लॉजिक शोधायचं. ऑप्शनमध्ये बुश म्हणजे काय असते, बुश म्हणजे जे छोटे छोटे गवत असतात त्याला आपण बुशेस म्हणतो. ठीक आहे, बुश. तर बर्ड आणि बुशमध्ये हे लॉजिक नाही येणार. ठीक आहे, ग्रास, ओके, ग्रास बिलकुल नाही. फॉरेस्ट पण नाही. बीक म्हणजेच काय, हे चोच आहेत पक्षीचे जे की त्याला हेल्प करणार आहेत एखादी वस्तू पकडण्यासाठी. कप, लिप हेल्प करत आहे. सिमिलरली बर्डमध्ये काय आहे, चोच आहे. ठीक आहे, दिस इज दी आन्सर फॉर द गिवन क्वेश्चन, म्हणून ऑप्शन नंबर डी इथे करेक्ट आला.
Flow is analogous to river, then stagnant is analogous to what? फ्लो म्हणजे काय? प्रवाह. ठीक आहे, प्रवाह. ओके, हे कशासोबत अॅनालॉगस आहे? नदीसोबत अॅनालॉगस आहे, रिव्हर सोबत अॅनालॉगस आहे. त्याच पद्धतीने स्टॅग्नंट म्हणजे काय? एखादी गोष्ट जी स्टॅटिक आहे. स्टॅटिक म्हणजे काय? स्थिर गोष्ट. ठीक आहे, जी गोष्ट हलत नाहीये. प्रवाह म्हणजे काय? एका फ्लोमध्ये नदी चालली, फ्लोमध्ये, त्यामध्ये तुम्हाला एक प्रकारचा स्टॅटिकपणा दिसतोय का? बिलकुल नाही. ठीक आहे, स्थिरता म्हणजे काय? जे एका ठिकाणी कॉन्स्टंट उभं आहे समजा. ओके, जे गोष्ट चेंज नाही होऊ शकत, आपण त्याला स्टॅग्नंट किंवा स्टॅटिक बोलतो, एकाच ठिकाणी आहे. तर प्रवाह जे आहे, प्रवाह, नदीमध्ये तुम्हाला प्रवाह दिसतो, तर अशी कोणता वॉटरचा सोर्स आहे ज्यामध्ये तुम्हाला स्थिरता दिसते? हा प्रश्न आहे, सिम्पल. स्टॅग्नंट इज अनलॉगस टू वॉट? तर या पर्टिक्युलर क्वेश्चनमध्ये तुम्हाला स्थिर वॉटर रिसोर्स शोधायचा आहे. रेन जर तुम्ही पाहिलात, रेनचे ड्रॉप्स वरून खाली येतात, हे स्टॅग्नंट आहे काय? स्थिरता दाखवते का? बिलकुल नाही. हे वरतून खाली उलट त्याचा प्रवाह आहे, फ्लो आहे. प्रवाह, स्ट्रीम, हे तर बिलकुल नसणार. स्ट्रीमचं वॉटर फ्लो होत असते. पूल, ओके, वॉटर पूल, तर ह्याचा आन्सर तुम्हाला काय वाटतं? पूल जे आहे त्याचं वॉटर एका ठिकाणी स्टॅग्नंट असतं, जसं की स्विमिंग पूलचं पाणी एका ह्याच्यामध्ये स्टॅग्नंट आहे, राईट. तर या स्टॅग्नंट म्हणजे स्थिर आहे, म्हणून पूल जे आहे याचं करेक्ट आन्सर येणार आहे. इवन कॅनलचं सुद्धा पाण्याला प्रवाह असतो, बट पुलाच्या पाण्याला प्रवाह असतं का? नाही, ते एका ठिकाणी आपण साठवलेलं पाणी आहे असं समजा. ठीक आहे, म्हणून स्थिरता ते दाखवतं. नेक्स्ट क्वेश्चन पहा आता. यामध्ये पॉ इज अनलॉगस टू कॅट, देन हुफ इज अनलॉगस टू वॉट? म्हणजे काय? जे पॉ असते, पॉ म्हणजे काय? मांजरीचा पंजा, राईट. फूट, हे काय झाले तुमचे? पॉ, हे झाले मांजरीचे पॉ, पंजा ज्याला बोलतो आपण. पॉ काय आहे? मांजरीचा पंजा. तर हुफ हा कोणाचा पंजा असणार आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. पंजा मांजरीचा. खूर हे कशाचं असणार आहे? त्याला आपण हुफ असं बोलतो. ठीक आहे, तर ऑप्शन दिलेले आहेत लॅम्ब, एलिफंट, लॉयन अँड हॉर्स. करेक्ट आन्सर असणार आहे याचा घोडा. घोडाचा जो तळ पाय आहे त्याला आपण काय बोलतो? खूर बोलतो. ठीक आहे, इट इज कॉल्ड ॲज हुफ. पॉला आपण काय बोलतो? पॉ. कॅटच्या केसमध्ये पॉ, डॉगच्या पण केसमध्ये पॉ, त्याला पंजा बोलतो. खूर कशात असणार आहे? घोड्यामध्ये असणार आहे. ठीक आहे, करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर डी आला. क्वेश्चन नंबर 4 पहा. ऑर्निथॉलॉजिस्ट इज अनलॉगस टू बर्ड, देन आर्किओलॉजिस्ट इज अनलॉगस टू वॉट? आता एखादी शास्त्रज्ञ जे आहेत ते ॲनालॉगस टू पक्षी बोललेले. तर पुरातत्वशास्त्रज्ञ कशासोबत ॲनालॉगस आहे हे समजण्यासाठी तुम्हाला पक्षीशास्त्रज्ञ आणि पुरातत्वशास्त्रज्ञ म्हणजे काय हे समजणं गरजेचं. दॅट इज ऑर्निथॉलॉजिस्ट आणि आर्किओलॉजिस्ट. जो व्यक्ती, अ पर्सन हु इज स्टडिंग अबाउट दी बर्ड्स, जो बर्ड्सबद्दल स्टडी करतात, और वी कॅन से अ स्पेशालिस्ट जे बर्ड्सबद्दल स्पेशलिस्टली स्टडी करतात. ठीक आहे, त्यांना आपण काय बोलतो? ऑर्निथॉलॉजिस्ट बोलतो. ठीक आहे, तर सिमिलरली आर्किओलॉजिस्ट म्हणजे काय? आर्किओलॉजिस्ट म्हणजे असे व्यक्ती किंवा असे स्पेशलायझेशन आहे त्यांचं, जे पुरातत्व गोष्टींबद्दल स्टडी करतात, त्यांना आपण काय बोलतो? आर्किओलॉजिस्ट बोलतो. ठीक आहे, एक्सकॅव्हेशन करणे, खनन करणे. ठीक आहे, तर त्याच्याद्वारे जे काही ऑब्जेक्ट्स भेटले जातात त्याच्याद्वारे हिस्ट्रीला स्टडी करणे, इतिहासाला स्टडी करणे, दॅट इज कॉल्ड ॲज समवन हु इज हॅव्हिंग द स्पेशलायझेशन. त्याच्यामध्ये त्याला आपण काय बोलतो? आर्किओलॉजिस्ट बोलतो. म्हणून इथे जे करेक्ट आन्सर येणार आहे ते येणार आहे ऑप्शन नंबर सी. जे पुरातत्वबद्दल स्टडी करतात, आर्किओलॉजीबद्दल स्टडी करतात, आपण त्यांना काय बोलतो? आर्किओलॉजिस्ट बोलतो. ऑर्निथॉलॉजिस्ट म्हणजे जे पक्ष्यांबद्दल स्टडी करतात. ठीक आहे, नेक्स्ट. पिकॉक इज अनलॉगस टू इंडिया, बियर इज अनलॉगस टू वॉट? मोर इज अनलॉगस टू भारत. ठीक आहे, मोर जे भारतासोबत अनॉलॉजी दाखवत आहे, तर अस्वल हे कोणासोबत अनॉलॉजी दाखवेल? हा प्रश्न आहे, खूप सिम्पल. तर यामध्ये तुम्हाला खूप लवकर क्लिक करेल. जे पिकॉक आहे ते नॅशनल बर्ड आहे इंडियाचा. पिकॉक काय आहे? इट इज द नॅशनल बर्ड ऑफ इंडिया. इट इज द नॅशनल
बर्ड ऑफ इंडिया. मग बियर जे आहे ते बर्ड आहे का? बिलकुल नाही. अस्वल हा बर्ड आहे का? पक्षी आहे का? नाही. हा काय झाला? ॲनिमल झाला. तर त्याच पद्धतीने तुम्हाला इथे बियर हा नॅशनल ॲनिमल असायला पाहिजे, हे माहिती असायला पाहिजे. का? कारण हे सिंपल गोष्टी आहेत. पिकॉक नॅशनल बर्ड ऑफ इंडिया. बट बियर हा नॅशनल बर्ड असणार आहे का कुठल्याही दिलेल्या ऑप्शनमधल्या कंट्रीजपैकी? बिलकुल नाही. तो काय असणार आहे? ॲनिमल असणार आहे. मग नॅशनल ॲनिमल बियर हा कोणत्या कंट्रीचा आहे? तर तो आहे ऑप्शन नंबर सी, रशिया. इट इज दी नॅशनल ॲनिमल ऑफ रशिया. सो मेक अ नोट ऑफ इट. रशियाचा जो नॅशनल ॲनिमल आहे तो कोण आहे? बियर आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत. त्यामध्ये रिझन इज अनलॉगस टू SFBTPQ. ओके, तर तुम्हाला यामध्ये शोधायचं आहे थिंक इज अनलॉगस टू वॉट. ठीक आहे, तर यामध्ये जे लॉजिक आहे हे लॉजिक सेम लॉजिक आहे जे आपण अल्फाबेटिकल सिरीजमध्ये पाहिलेलं होतं. ठीक आहे, तर आय वॉन्ट यू गाईज की तुम्ही हे आन्सर फाइंड आउट करा. यामध्ये जे लॉजिक आहे दॅट मे बी गॅप ऑफ 1 लेटर. ठीक आहे, किंवा सरळ तुम्हाला दिलेले जे लेटर्स आहेत ते एकानंतर एक आलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला कोडिंग डिकोडिंग पण अप्लाय करता येईल. सोबत तुम्ही ह्यामध्ये अल्फाबेटिकल सिरीजचं पण लॉजिक वापरू शकता. ठीक आहे, खूप सोप्पा असा प्रश्न आहे. अल्फाबेटिकल सिरीज लिहून पहा. ठीक आहे, तर हे जे फर्स्ट लेटर आहे ते एस सोबत अनलॉगस आहे, ई लेटर अनलॉगस टू एफ. अशा पद्धतीने लॉजिक शोधा आणि कॉमेंट सेक्शनमध्ये मला करेक्ट आन्सर तुम्ही ड्रॉप करून कळवणार आहात, कारण ह्या टाईपचे क्वेश्चन्स आपण ऑलरेडी घेतलेले आहेत. ठीक आहे, ऑप्शन ए बी सी डी मधला कोणता करेक्ट आन्सर येणार आहे तुम्हाला शोधून मला सांगायचं आहे. तोपर्यंत नेक्स्ट क्वेश्चन घ्या. कार्बन इज अनलॉगस टू डायमंड, देन कोरंडम इज अनलॉगस टू वॉट. ओके, तर यामध्ये तुम्हाला जो कार्बन आहे, ठीक आहे, जो डायमंड आहे तो डायमंड कार्बनपासून बनलेला असतो. यामध्ये जे केमिस्ट्री बॅकग्राऊंडवाले स्टुडंट्स असतील त्यांना थोडी आयडिया आहे. ठीक आहे, जे डायमंड आहे इट इज मेडअप ऑफ कार्बन. डायमंड इज मेडअप ऑफ कार्बन. जो तुमचा डायमंड आहे तो कशापासून बनलेला आहे? कार्बनपासून बनलेला आहे. तर सिमिलरली तुम्हाला असा एक शब्द शोधायचा आहे किंवा एक असा इथे आपण काय बोलू ऑप्शन शोधायचा आहे जो कॉरिंडमपासून बनलेला असेल. ह्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, रुबी. रुबी जो आहे, रुबी इट इज मेडअप ऑफ कॉरिंडम. प्लीज मेक अ नोट ऑफ इट. डायमंड इज मेडअप ऑफ कार्बन. सिमिलरली रुबी जो आहे तो कशापासून बनलेला? इट इज मेड फ्रॉम कॉरिंडम. तर यामध्ये तुम्हाला लॉजिक काय यूज केलेलं आहे? बेसिकली त्याचं ओरिजिन हे तुमचं लॉजिक आहे. कार्बन, डायमंडचं ओरिजिन कोण आहे? कार्बन. सिमिलरली रुबीचं ओरिजिन काय आहे? कोरिंडम. ओरिजिन म्हणजे काय? कशापासून बनलेलं आहे. सिम्पल, राईट. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे नेशन इज अनलॉगस टू अँटिनो, हंगरी इज अनलॉगस टू वॉट. अगेन कोडिंग डिकोडिंग सारखाच हा प्रश्न आहे. यामध्ये तुम्हाला नेशन हा शब्द दिला आहे NATION. ओके, नेशन इज अनलॉगस टू अँटिनो असं बोललेलं आहे. ठीक आहे, तर यामध्ये बघा हे जे कोड यूज करण्यात आलेलं आहे ते कसं आलेलं पहा. मी काय करते, एन आणि ए, सिमिलरली ओ आणि एन ह्या दोघांची पोझिशन अल्टर करते. अल्टर करणे म्हणजे काय? चेंज करते. म्हणजे एनच्या जागी ए येईल आणि एच्या जागी एन येऊन जाईल. ठीक आहे, सिमिलरली ओच्या जागी एन येणार, एनच्या जागी ओ येणार. ओके, आणि बाकीचे जे 2 अल्फाबेटिकल लेटर्स आहेत त्यांना मी ॲज इट इज ठेवलेला आहे. टीला टी आणि आयला आय. नेशनपासनं जो कोड बनतोय तुमचा अँटिनो, दॅट इज नेशन इज अनलॉगस टू अँटिनो बोललो, तो फॉर्म झाला इथे ANTINO. सिमिलरली तुम्हाला हंगरीसाठी फॉर्म करायचा आहे HUNGRY. यासाठी तुम्ही काय करणार? एचच्या जागी यूला लिहिणार, यूच्या जागी एचला लिहिणार. जे बाकीचे खालचे 2 अल्फाबेटिकल लेटर्स आहेत सिमिलरली तशाच मॅनरमध्ये त्यांची पोझिशन अल्टर करा. वायच्या जागी आर, आरच्या जागी वाय, आणि बाकीचे 2 अल्फाबेटिकल लेटर्स ॲज इट इज म्हणजे HUNGYR. तुमचं हे करेक्ट आन्सर असणार आहे. दॅट इज ऑप्शन नंबर फर्स्ट. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला इथे काय करायचं आहे? करेक्ट आन्सर शोधायचं. ठीक आहे, सॉरी इथे थोडंसं चुकलेलं आहे माझं.
एक सेकंड, सॉरी जस्ट अ मिनिट. यामध्ये इथे यू यायला हवं आणि इथे यायला पाहिजे एच. सो हे करेक्ट आन्सर इथे असणार आहे UHNGYR. ऑप्शन नंबर बी हा करेक्ट आहे. ठीक आहे, कारण फर्स्ट 2 अल्फाबेटिकल लेटर्सची जागा आपण अल्टर केली, एक्सचेंज करून टाकली. बाकीचे 2 अल्फाबेटिकल लेटर्स आपण जशाला तसे ठेवलेत, जसं की नेशनमध्ये ठेवलं होतं आपण, राईट. सो सिमिलरली तुम्हाला इथे लक्षात यायला पाहिजे शेवटचे 2 पण आपण चेंज केले, फक्त सेंटरचे 2 दशाला तसे ठेवलेले. ठीक आहे, मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. आर्किटेक्ट इज अनालॉगस टू बिल्डिंग, सिमिलरली स्कल्प्टर इज अनालॉगस टू वॉट, हा प्रश्न आहे. ठीक आहे, आर्किटेक्ट कोण असतो? आर्किटेक्ट म्हणजे समवन हु इज बिल्डिंग द बिल्डिंग्स, राईट. म्हणजे तो कन्स्ट्रक्शनचा एक ढाचा तुमच्या समोर ठेवतो की अशा पद्धतीने तुम्हाला बिल्डिंगला कन्स्ट्रक्ट करायचं आहे. ठीक आहे, बिल्डिंगला कन्स्ट्रक्ट करायचं आहे, राईट. म्हणजे तुमच्यासमोर एक मॉडेल रिप्रेझेंट करून देतो, तो असतो आर्किटेक्ट. सो आर्किटेक्ट इज समवन हु इज बिल्डिंग, और वी कॅन से समवन हु इज क्रिएटिंग अ मॉडेल फॉर बिल्डिंग. बिल्डिंगचा एक मॉडेल क्रिएट करायला लागला. तर स्कल्प्चर कोण असतो? स्कल्प्टर तो एक पर्सन असतो जो स्टॅच्यूज बनवतो. म्हणून इथे जे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, पुतळा तुमचा इथे करेक्ट आन्सर येणार आहे. खूप सिंपल क्वेश्चन्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. आय इज अनालॉगस टू मायोपिया, डेंटिस्ट इज अनालॉगस टू वॉट. डोळा जो आहे तो कशासोबत अनालॉगस बोललेला आहे? मायोपिया. तर दात कशासोबत अनालॉगस आहे? हा प्रश्न आहे. खूप सिंपल क्वेश्चन आहे, फक्त तुम्हाला थोडंसं आयडिया असायला पाहिजे की मायोपिया म्हणजे काय. ओके, मायोपिया म्हणजे तुम्ही असं बोलू शकता की एक डिफेक्ट आहे, आपल्याला समोरच्या गोष्टी दिसत नाहीत. ठीक आहे, म्हणजे चष्मा कधी लागतो तुम्हाला? बेसिकली मायोपियामुळे. ओके, सो मायोपिया म्हणजे तुम्हाला जेव्हा दूरच्या गोष्टी दिसत नसतात तेव्हा आपण त्याला काय बोलत असतो? मायोपिया बोलत असतो. ठीक आहे, सो त्याच पद्धतीने जसं की आय इज अनालॉगस टू मायोपिया म्हटलं, एक डिफेक्ट आहे डोळ्याचा. मायोपिया म्हणजे काय? एक डिफेक्ट आहे डोळ्याचा. तर तुम्हाला दातांचा एक डिफेक्ट शोधायचा आहे ऑप्शनमध्ये पाहून. पायरिया, दॅट इज पायरोरिया. ओके, नेक्स्ट इज कॅटरॅक्ट, दॅट इज मोतीबिंदू. ट्रॅकोमा बोललेला आहे आणि इजप. तर यामधले त्याला तुम्हाला हे जे करेक्ट ऑप्शन आहे ते शोधून सांगायचं आहे. ऑप्शनमध्ये ड्रॉप करून कळवा. परत एकदा मी तुम्हाला हिंट देते. जो सेकंड वर्ड आहे मायोपिया तो डिफेक्ट आहे आयसाठी. इट इज अ डिफेक्ट फॉर आय. तर तुम्हाला सिमिलरली एक डिफेक्ट शोधून काढायचं दातांसाठी. करेक्ट आन्सर कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळवा. सो दिस वॉज एंड ऑफ टुडेज लेक्चर, ज्यामध्ये आपण ॲनालॉजी टॉपिक शिकलेलो आहोत. ठीक आहे, खूप सिम्पल असा टॉपिक होता आणि बेसिक्स असा टॉपिक होता. ठीक आहे, सो थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, कॉमेंट करा अँड लेट मी नो इन दी कॉमेंट सेक्शन. जर कोणता क्वेश्चन जर समजला नसेल तर आन्सर नक्की ड्रॉप करून कळवा. आणि जे स्टुडंट्स प्रिपेअर करत आहेत जळगाव PhD एंट्रन्स एक्झामिनेशनसाठी, त्या स्टुडंट्सला नक्की हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना मॅक्सिमम स्कोर करता येईल. आणि ह्या फुल कोर्सबद्दल सगळ्यांना इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करा. खूप कमी फीस आहे आणि गॅरंटेड सिलेक्शन यामध्ये एन्श्योर होऊन जाईल तुमचं. ठीक आहे, सो थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.